विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण असे इक्वेशन अभ्यासलो की जी सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स नव्हती, पण आपण ती ट्रान्सफॉर्म करून लिनियरच्या फॉर्ममध्ये आणल्यानंतर कुठल्याही एका मेथडने ती इक्वेशन्स सॉल्व करता येतात हे आपण मागच्या भागात पाहिलं. आता या धड्याचा शेवटचा भाग आपण जे काही सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो त्याचा व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात शाब्दिक उदाहरणामध्ये त्याचा यूज कसा केला जातो हे आपल्याला या भागात अभ्यासायचं आहे. थोडक्यात ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हा भाग इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. मग यामध्ये शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. ती शाब्दिक उदाहरणे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याचे जे काही मेथड्स अभ्यासलो त्यापैकी कोणत्याही मेथडचा यूज करून त्या शाब्दिक उदाहरणात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं शोधू शकतो. आणि हे करत असताना जे काही आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते सोडवण्याच्या अगोदर ते उदाहरण नीट कळणे फार महत्त्वाचं आहे. त्या उदाहरणामध्ये ज्या काही कंडिशन्स दिलेले आहेत, जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती 2 वेळा किंवा 3 वेळा नीट वाचून समजावून घेऊन पुढे सोडवायला सुरुवात करायची. शाब्दिक उदाहरणं सोडवताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला ते उदाहरण नीट समजावून घ्यावं लागेल आणि मग ते समजल्यानंतर पुढे कशा पद्धतीने ती सोडवायची पुढच्या उदाहरणात सांगतो. त्या अगोदर ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन या हेडिंग खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पुस्तकात. मी ती ॲक्टिव्हिटी फळ्यावर लिहिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण पहिल्यांदा पूर्ण करू आणि याची मदत आपल्याला पुढे शाब्दिक उदाहरणे सोडवताना होऊ शकतं. आणि मग या ॲक्टिव्हिटीमध्ये पहा, या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणती माहिती पुरविलेली आहे आणि त्या आधारे आपल्याला बघा 3 एम्प्टी बॉक्सेस दिलेले. ही 3 एम्प्टी बॉक्सेस आपल्याला फिल करायचे, पूर्ण करायचे. त्यासाठी त्यांनी आपल्याला या वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये किंवा बॉक्सच्या बाहेर अशी माहिती पुरविलेली आहे. ह्या ॲरोच्या सहाय्याने आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या माहितीच्या आधारे आपल्याला कोणता बॉक्स भरायचा आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करताना हा जो मधला बॉक्स दिलेला आहे हा पहिल्यांदा आपल्याला वाचायचा आहे. बघा, त्याच्यामध्ये 2 माहिती दिलेली आहे. हा काय म्हणतोय? आय एम सार्थक and my present age is X years. And second person आहे I am Sakshi and my present age is Y years. म्हणजे या उदाहरणामध्ये 2 पर्सन्स आहेत, 2 व्यक्ती आहेत. एक सार्थक आणि दुसरी साक्षी. हे काय म्हणताय की सार्थक म्हणतो माझं वय X इयर्स आहे, आजचं वय, प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय. आणि साक्षी म्हणते की माझं आजचं वय Y इयर्स आहे. आणि मग याच्या आधारे आपण हे जे एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत ती पूर्ण करू शकतो. कोणताही बॉक्स पहिल्यांदा पूर्ण करा असं कंपल्सरी नाही. तुम्ही हाच बॉक्स पहिल्यांदा पूर्ण करायला पाहिजे, हाच करायला पाहिजे किंवा हाच करायला पाहिजे. तुम्हाला जो सोपा वाटतो तो पहिल्यांदा पूर्ण करा. बघा, आपण हा बॉक्स पूर्ण करू आणि या बॉक्सच्या खाली जी माहिती दिली त्याच्या आधारे हा बॉक्स आपल्याला हा एम्प्टी बॉक्स फिल करायचं, रिकामी जागा भरायची. बघा काय म्हणते इथं, खूप सोपं कंडिशन आहे दिलेली. द सम म्हणजे बेरीज ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25 इयर्स. खूप
सोपी कंडिशन आहे. बघा, यावरून आपल्याला इथे इक्वेशन लिहायचे आणि इक्वेशन लिहिण्यासाठी जे नंबर्स माहीत नाहीत, जसं सार्थकचं वय आणि साक्षीचं वय, त्यांच्यासाठी ऑलरेडी आपल्याला उदाहरणात त्यासाठी व्हेरिएबल्स दिलेले आहेत. सार्थकसाठी x इयर्स आणि साक्षीसाठी y इयर्स. म्हणजे आपल्याला या उदाहरणात काही कन्सिडर करायचं नाही, ऑलरेडी व्हेरिएबल्स दिलेले आहेत. याच दोघांचा वापर करून आपल्याला इक्वेशन लिहायचं. खूप सोपं इक्वेशन आहे. बघा, त्यांचे जे प्रेझेंट एजेस आहेत त्यांची जर बेरीज केलो, सम म्हणजे बेरीज, ती बेरीज किती वर्ष आहे असं सांगितलेलं आहे, 25 वर्ष. सिंपल इक्वेशन आहे. x + y = 25. तुम्ही y + x लिहिलात तरी काही चुकीचं होणार नाही, पण जनरली व्हेरिएबल्स लिहिताना अल्फाबेटिकली लिहितो आपण. a आणि b लिहिताना a पहिल्यांदा लिहितो, b नंतर लिहितो. तसं x आणि y मध्ये शक्यतो x अगोदर लिहायचा. आणि दोघांमध्ये बेरीज आहे, सम ऑफ प्रेझेंट एजेस म्हटलेले आहे. आणि इज साठी इक्वल टू चिन्ह इक्वेशन मध्ये घ्यायचे आणि ती किती आहे, 25 वर्ष. हा झाला एक एम्प्टी बॉक्स पूर्ण. आता हा वरचा बॉक्स बघू आपण. आणि याच्या खाली दिलेली माहिती अशी आहे. बघा, हा ॲरो, हा बॉक्स ज्यामध्ये सार्थकचं वय x इयर्स आणि साक्षीचं वय y इयर्स, याच्यावरून आपल्याला ही माहिती वाचायची आणि या माहितीच्या आधारे हा बॉक्स भरायचा. काय सांगितलेलं पाहायचे, सार्थक एज इज, सार्थकचं वय काय दिलेलं आहे, x इयर्स. हे सार्थकचं वय, सार्थक एज इज लेस बाय 8. सार्थकचं वय 8 वर्ष कमी आहे. लेस म्हणजे कमी आणि मोर म्हणजे जास्त. हे सार्थकचं वय 8 वर्ष कमी आहे दॅन, कोणापेक्षा, कोणाच्या वयापेक्षा, कोणाशी सार्थकच्या वयाची तुलना केली, पुढे दिलेलं आहे दॅन, तुलना केलेली आहे, पेक्षा, कोणापेक्षा, डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीचं जे काही वय आहे तिचं डबल केल्यानंतर, तिच्या वयाची दुप्पट केल्यानंतर ते वय मात्र 8 वर्ष जास्त आहे. त्याचाच अर्थ सार्थकचं वय 8 वर्ष कमी आहे. लक्षात घ्या, इक्वेशन लिहिताना आपण ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करू शकतो. ज्या साईडला कमी आहे, जी साईड लहान आहे, त्याच्यामध्ये एक तर ॲड करायचं आहे, किंवा जी साईड मोठी आहे इक्वेशनची त्याच्यातून एक तो नंबर मायनस करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. दोन्ही प्रकारे आपण इक्वेशन लिहू शकतो. बघा, सिंपल आहे. सार्थकचं वय काय दिलेलं आहे उदाहरणामध्ये, इथे ते x इयर दिलेलं आहे. सार्थकचं वय x इज, सार्थक एज इज आहे, सार्थकचं वय म्हणजे x वर्ष आहे. कसं आहे, इज लेस, हे कमी आहे. हे कमी आहे म्हणजे हे जास्त आहे. लेफ्ट हँड साइड x सार्थकचं वय आहे. आता राईट हँड साइडला काय येणार आहे, कोणाशी तुलना केली, ती साक्षीच्या वयाची. साक्षीचं वय किती केलं त्यांनी, डबल. साक्षीचं वय किती आहे, y इयर्स. y चा डबल किती येणार, 2y. बघा, आता हे सार्थकचं वय आणि साक्षीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 2y. मग कोणाचं कमी आहे, साक्षीचं वय या सार्थकचं वय या साक्षीच्या वयाच्या दुप्पट केल्यानंतर सार्थकचं वय 8 वर्ष लेस आहे. मग जे लेस आहे, एक तर याच्यात तुम्ही प्लस करा तर हे इक्वेशन बॅलन्स होईल, किंवा जे जास्त आहे, बघा सार्थकचं वय कमी आहे याचा अर्थ हे साक्षीचं जे वय दुप्पट केले ते नक्कीच जास्त आहे. मग ते कितीने जास्त आहे, 8 ने. मग जे टर्म जास्त आहे त्याच्यातून एक तर मायनस करा, किंवा जे कमी आहे त्याच्यामध्ये प्लस करा. बघा, सिंपल आहे. जसं दिलेलं आहे तसं करता येईल आपल्याला.
हे सार्थकचं वय आहे इज लेस बाय 8 इयर्स दॅन डबल. हे साक्षीचं वय याच्या डबल 2 वय केलं तेव्हा हे जास्त आहे, हे कमी आहे. लेफ्ट हँड साइड कमी आहे म्हणजे राईट हँड साइड जास्त आहे. ते कितीने जास्त आहे? 8 ने. आणि मग जे जास्त आहे त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं आहे 8 हा नंबर. आता हा इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे, सिंपल आहे बघा. हे सार्थकचं वय हे आहे साक्षीच्या वयाच्या दुप्पट केल्यानंतर त्याच्यापेक्षा 8 वर्ष कमी आहे, म्हणून याच्या दुप्पटीतून 8 आपण मायनस केलो तेव्हा साक्षीचं वय ह्याच्याशी बॅलन्स झालेलं आहे, इक्वल झालेलं आहे. हा झाला सेकंड इक्वेशन. आता हा थर्ड इक्वेशन ज्याच्यासाठी माहिती इथे दिलेली आहे, आपण या माहितीच्या आधारे हा बॉक्स पूर्ण करू. बघा इथे काय दिलेलं आहे, 4 इयर्स ॲगो. आता 4 वर्षापूर्वी तुलना केली आहे. इथे आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि इथे मात्र 4 वर्षाच्या पूर्वीची तुलना केलेली आहे त्यांनी. आता बघा, एखाद्या व्यक्तीचं आज वय जर 20 वर्ष असेल तर 4 वर्षापूर्वीचं वय काढण्यासाठी सिंपल आहे, 20 मधून 4 आपण काय करणार? मायनस करणार. सेम सार्थकचं आजचं वय x आहे आणि साक्षीचं आजचं वय y आहे. आणि मग यांचे 4 वर्षापूर्वीचे वय बघा, मी इथे रफमध्ये लिहितो. हे सार्थकचं वय जे आज x आहे त्याच्यातून 4 मायनस करायचं आहे. हे जे वय येईल या वजाबाकीतून ते वय 4 वर्षापूर्वीच आहे. आणि साक्षीचं वय जे आज y इयर्स आहे त्याच्यातून 4 मायनस करायचं आहे. ही जी वजाबाकी आहे हे साक्षीचं 4 वर्षापूर्वीचं वय आहे. आता या दोघांमध्ये यांनी इथे तुलना केलेली आहे, या आधारे आपल्याला हा इक्वेशन लिहायचं आहे. बघा काय सांगितलेलं आहे, 4 इयर्स ॲगो, 4 वर्षापूर्वीचे वय त्यांचे आता आपण काढलं. काय कंडिशन दिली आहे? साक्षीज एज वाज, तेव्हा साक्षीचं वय, साक्षीचं आजचं वय y आणि 4 वर्षापूर्वीचं वय -4. आणि मग हे साक्षीचं 4 वर्षापूर्वीचं वय म्हणजे y -4 इज 4 इयर्स ॲगो. 4 वर्षापूर्वीचं वय कोणाचं? साक्षीज एज वॉज कसं आहे? 3 इयर्स लेस. हे कमी आहे, जे कमी आहे त्याच्यात ऍड करा. हे कमी आहे याचा अर्थ ही राईट हँड साइड जास्त आहे, त्याच्यातून तुम्ही मायनस करू शकता. मग हे 3 इयर्स लेस आहे. कोणापेक्षा लेस आहे? दॅन सार्थक एज ॲट दॅट टाइम. ॲट दॅट टाइम म्हणजे 4 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 4 वर्षापूर्वी हे साक्षीचं वय y -4 आणि 4 वर्षापूर्वी सार्थकचं वय किती आहे? x -4. आणि मग या तुलनेमध्ये काय सांगितलं त्यांनी? हे साक्षीचं वय कमी आहे. साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस. हे कमी आहे म्हणजे सार्थकचं वय जास्त आहे. जे जास्त आहे त्याच्यातून कमी करा, म्हणजे जी साइड मोठी आहे त्याच्यातून मायनस करा किंवा जी साइड लहान आहे त्याच्यामध्ये प्लस करा. हे कमी आहे म्हणजे हे लहान आहे याच्यात प्लस करता येतं, किंवा हे जास्त आहे म्हणजे याच्यातून मायनस करता येतं. कितीने जास्त आहे? 3 इयर्स. 4 इयर्स ॲगो साक्षीज एज वॉज 3 इयर्स लेस. साक्षीचं वय हे y -4 हे इज आहे, कमी आहे त्यावेळेसच्या सार्थकच्या एज पेक्षा. आणि त्यावेळेसचं सार्थकचं वय x -4 आपण इथं लिहिलो. आता हे मायनस करायचे कारण हे वय त्यावेळेस जास्त आहे. हे कमी आहे म्हणजे हे वय जास्त आहे. सार्थकचं वय जास्त आहे. किती वर्षाने जास्त आहे? 3 वर्षाने. म्हणून आपण याच्यातून 3 काय केलं? मायनस केलं. या प्रकारे हे पुस्तकात जी दिलेली ॲक्टिव्हिटी होती, जी आपल्याला पुढील शाब्दिक उदाहरणे सोडवण्यासाठी उपयोगी पडेल, ती ॲक्टिव्हिटी आपण इथे पूर्ण केलं. मग आता याच्या पुढे शाब्दिक उदाहरणे आपण सोडवायला सुरुवात करू. पहा, प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये ह्या ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन या भागावर काही शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. आपण आताच एक
शाब्दिक उदाहरणावर आधारित एक ॲक्टिव्हिटी पूर्ण केलं पुस्तकातले. आता त्याच प्रकारची उदाहरणे 1.5 मध्ये दिलेली आहेत, ती आपल्याला सोडवायची आहेत. लक्षात घ्या, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 3 स्टेपमधून आपल्याला ते उदाहरण सोडवायचं. पहिल्यांदा दिलेलं उदाहरण 2 किंवा 3 वेळा वाचून नीट समजावून घ्यायचं आहे की त्या उदाहरणात कोणकोणते कंडिशन्स दिलेले आहेत, कशा कशाची माहिती पुरविलेली आहे. आणि मग ते समजून घेतल्यानंतर यामध्ये जे 2 अननोन नंबर असतील त्या अननोन नंबरसाठी कोणतेही व्हेरिएबल्स गृहीत धरायचे. आणि मग सेकंड स्टेपमध्ये, फर्स्ट स्टेपमध्ये आपण ज्या किमती माहीत नाहीत त्यांच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करणार. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये त्या व्हेरिएबल्सच्या आधारे आणि दिलेल्या माहितीच्या आधारे इक्वेशन्स तयार करायचे. लक्षात घ्या, सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. ऑब्वियसली 2 इक्वेशन आपल्याला मिळणार आणि मग त्या व्हेरिएबल्सच्या आधारे 2 इक्वेशन मिळवायचे. ही दुसरी स्टेप. आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपण अभ्यासलेल्या मेथड्सपैकी कोणत्याही मेथडच्या आधारे आपण त्या किमती, त्या व्हेरिएबल्सच्या किमती, जे अननोन नंबर्स आहेत ते शोधू शकतो. बघा, 3 स्टेप काय सांगितलेले मी. पहिल्या स्टेपमध्ये अननोन नंबरसाठी व्हेरिएबल गृहीत धरायचे. दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांच्या आधारे इक्वेशन्स फॉर्म करायचे. आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये अभ्यासलेल्या मेथड्सपैकी कोणत्याही मेथडचा यूज करून त्या व्हेरिएबल्सच्या किमती फाइंड करता येतात, म्हणजेच अननोन नंबर माहीत करता येतात. आणि ती आलेल्या किमती शेवटी उत्तराच्या स्वरूपात लिहायचे आहे, ज्याच्यासाठी अर्धा मार्क ठेवलेला असतो. बघा, मी फळ्यावर लिहिलेलं उदाहरण वाचतोय. हे उदाहरण आपण पहिल्यांदा समजावून घेऊ आणि मग त्याच्या आधारे पुढे रीत करू. 2 numbers differ by 3. डिफर म्हणजे फरक. 2 संख्या त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा. आता जेव्हा फरक म्हटलेले आहे तेव्हा नक्कीच एक संख्या मोठी असते आणि एक संख्या लहान असते. मग आपण ते गृहीत धरताना पुढे लिहू की त्यापैकी कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान. त्याच्यानंतर द सम ऑफ, पुढे कंडिशन दिलेली आहे, द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर. आता आपण गृहीत धरणार आहेत स्मॉलर नंबर कोणती संख्या आणि ग्रेटर कोण. मग त्यातल्या स्मॉलर नंबरच्या टॉईस करायचं आणि थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे तिप्पट, टॉईस म्हणजे दुप्पट. स्मॉलर नंबरची दुप्पट आणि ग्रेटर नंबरची तिप्पट. यांची काय करायला सांगितलेले? द सम ऑफ, त्यांची बेरीज. कोणाची बेरीज? टॉईस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ती सम मात्र दिलेली आपल्याला, जसं हे डिफरन्स दिलेले आहे तसे इथं सम दिलेले 90. तर फाइंड द नंबर्स, त्या संख्या फाइंड करा, शोधा. मग आपण मी सांगितल्याप्रमाणे अशी गणित सोडवताना जे 3 स्टेप्स आपल्याला यूज करायचे. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आपण? जे 2 संख्या आपल्याला, ज्या संख्या काढायचे, ज्यांच्याबद्दल इथं आपल्याला कंडिशन्स दिलेले आहेत, त्या संख्या आपण व्हेरिएबल्सच्या स्वरूपात गृहीत धरू. आणि त्या 2 संख्येमध्ये दिलेल्या कंडिशनमधून कळालेले आपल्याला की एक संख्या मोठी आहे आणि एक संख्या लहान आहे. म्हणून आपण काय करू? लेट ग्रेटर नंबर p x, किंवा असं लिहू शकता लेट x इज ग्रेटर नंबर अँड y इज स्मॉलर नंबर. लक्षात घ्या, हे वाक्य तुम्ही तुमच्या भाषेत लिहा.
थोडे मागे पुढे झाले तरी चालते. लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड वाय इज द स्मॉलर नंबर. एक्स हा ग्रेटर नंबर गृहीत धरतोय आपण आणि वाय हा स्मॉलर नंबर गृहीत धरतोय. किंवा सिंपल हे असं लिहिलं तरी चालतं, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, असंही चालतं. लेट दोज नंबर्स बी एक्स अँड वाय वेअर एक्स इज ग्रेटर दॅन वाय, असं चिन्हाच्या आधारे सुद्धा लिहू शकतो. आणि मग एक्स मोठा आहे आणि वाय लहान आहे. मोठा लहान आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये फरक आहे. आणि तो कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे. मग हा फरक लिहिताना, हा फरक सांगताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते, कारण हा फरक पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह असेल तर मग आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करू शकतो. पण इथं हा फरक पॉझिटिव्ह आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन लिहायचे. उदाहरणार्थ जी कंडिशन दिलेली आहे त्याच्या पहिल्या कंडिशन नुसार फ्रॉम फर्स्ट कंडिशन, काय कंडिशन आहे? 2 नंबर्स डिफर बाय 3. त्या दोन संख्येमध्ये 3 चा फरक आहे. मग आपण मोठी संख्या x म्हटलो, त्याच्यातून लहान संख्या y मायनस करायचं आहे. तेव्हा यांच्यातला फरक, मोठी संख्या आणि लहान संख्या याच्यातला फरक म्हणजेच यांची वजाबाकी ती 3 आहे. हे दिलेल्या कंडिशन प्रमाणे आपण पहिलं इक्वेशन मिळवलं. बघा, फर्स्ट स्टेप मध्ये व्हेरिएबल्स कन्सिडर केलं. आता सेकंड स्टेप चालू आहे, इक्वेशन मांडतोय. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये सोडवायचं. मग एक इक्वेशन झालेलं आहे. आता दुसऱ्या कंडिशन नुसार दुसरं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे फ्रॉम सेकंड कंडिशन. फ्रॉम द सेकंड कंडिशन पहा काय दिलेले आहे. द सम ऑफ, बेरीज करायची. कोणाकोणाची बेरीज करायची? ट्वाइस द स्मॉलर नंबर. आपण स्मॉलर नंबर काय गृहीत धरलो? y. त्याच्या ट्वाइस म्हणजे 2y आहे. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर काय गृहीत धरलो? x. त्याच्या थ्राइस म्हणजे 3x. आणि या दोघांची सम 19 दिलेली आहे. म्हणून पहा, ग्रेटर नंबर जो x आहे त्याच्या थ्राइस सम असल्यामुळे बेरीज करायची आहे. जो स्मॉलर नंबर आहे y त्याच्या टॉइस, बघा स्मॉलर नंबर y त्याच्या टॉइस, ग्रेटर नंबर x याच्या थ्राइस, या दोघांची जर सम केला तर ती दिलेली आपल्याला 19. हा झाला इक्वेशन 2. आणि मग हे दोन इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सच्या फॉर्म मध्ये आहेत. यानंतर आपण कोणत्याही मेथडच्या आधारे यातल्या व्हेरिएबल्सच्या किमती फाइंड करू शकतो. शक्यतो इक्वेटिंग कोएफिशिएंट अप्लाय करा, बऱ्याचदा सोपी होते. किंवा सबस्टिट्यूशन मेथड केलं तरी चालतं. मग सबस्टिट्यूशन मेथड मध्ये एकतर x ची किंमत काढावी लागेल किंवा y ची काढावी लागेल. आणि इक्वेटिंग कोएफिशिएंट मध्ये पहा, y चे साइन अपोजिट आहेत. जर आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी y चे कोएफिशिएंट इक्वल होतात. म्हणून आपण इक्वेटिंग कोएफिशिएंट या मेथडचा उपयोग करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतोय. देयरफॉर 2x minus 2y is equal to 3 2 जा 6. हा इक्वेशन 3. आणि मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 ही दोन विचारात घ्यायचे आणि मग क्रिया करायची, सोडवायचे. बघा, y चे साइन्स अपोजिट आहेत. हे अपोजिट साइन असल्यामुळे आपण या दोघांमध्ये ऍडिशन करू शकतो. हे ऍडिशन तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा रीत केला तरी चालतं. ऍडिंग इक्वेशन 2 and 3. आणि मग रीत करताना पुन्हा ही इक्वेशन्स एका खाली एक मांडावी लागतील आणि मग यांच्यामध्ये ऍडिशन करायचं आहे. पहा, हा 3x plus 2y is equal to 19 इक्वेशन 2 and 2x minus 2y is equal to 6 इक्वेशन 3. या दोघांमध्ये ऍडिशन करतोय आपण. 3x 2x याची बेरीज 5x.
हे टर्म ऑपोजिट असल्यामुळे एलिमिनेट होतात. या दोघांची बेरीज 25. Therefore, x is equal to 25 divided by 5. Therefore, x is equal to 5 ही झाली x ची व्हॅल्यू. आणि मग ही आलेली x ची व्हॅल्यू आपण जो इक्वेशन सोपा आहे त्याच्यामध्ये ठेवून y ची किंमत काढू शकतो. प्लेस दिस व्हॅल्यू x is equal to 5 in equation 1. इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू ठेवू 5 minus y is equal to 3 minus y is equal to 3 plus चा 5 मायनस होईल minus y is equal to या दोघांची वजाबाकी -2 येईल आणि दोन्ही साइड मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल म्हणून y ची व्हॅल्यू 2 मिळाली. हे झाले x आणि y चे व्हॅल्यू जे आपण त्या जे नंबर्स आपल्याला फाइंड करायचे त्यांच्यासाठी हे गृहीत धरलेल्या दोन संख्या आहेत x आणि y. मग x ची किंमत मिळाली 5, y ची किंमत मिळाली 2. मग आपल्याला पुढे उत्तरात लिहायचं आहे therefore required numbers are 5 and 2 असं लिहिलं चालतं. किंवा x आपण कोणत्या नंबरसाठी गृहीत धरलो? ग्रेटर नंबरसाठी. y स्मॉलर नंबरसाठी गृहीत धरलो असंही लिहिता येतं. therefore greater number is 5 and smaller number is 2. किंवा सिंपल therefore required numbers are 5, 2 लिहिलं तरी चालतं. अशा प्रकारे शाब्दिक उदाहरणामध्ये ज्या किमती आपल्याला शोधायला सांगितलेल्या आहेत त्या किमती आपण शोधू शकतो, फाइंड करू शकतो.